नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे एम-ए हिस्ट्री, मराठी, हिंदी जेवढे काही विषय आहेत बाकीचे एम-एवाल्यांचे, त्यांना सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 साठी जे काही फील्ड प्रोजेक्ट आहेत किंवा जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहेत, त्या संदर्भात आपण काल व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आपल्याला एम-बी-ए आणि एम-कॉम देखील सामील करायचं होतं. परंतु वेळेच्या अभावी आणि खूप लंबा व्हिडिओ झाल्यामुळे आपल्याला ते 2 गोष्टी मला स्किप कराव्या लागल्या. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे, एम-कॉमचे 3 रिपोर्ट आहेत, बरोबर? ते एम-कॉमचे 3 रिपोर्ट कुठले आहेत? म्हणजे 3 फील्ड प्रोजेक्ट आहे, की रिसर्च रिपोर्ट आहे, या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. आणि एम-बी-एचा फक्त एकच प्रोजेक्ट आहे, जो सेमिस्टर 4 साठी आहे, सेकंड इयरला. तर तो फील्ड प्रोजेक्ट आहे, की रिसर्च प्रोजेक्ट आहे, यावर देखील आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि तो कशा प्रकारचे असणार आहे, त्याला लिहायचं कसं, त्याचे पॉइंट कसे असणार आहेत, मी तुम्हाला एक सॅम्पल देखील दाखवणार आहे. ठीक आहे, व्हिडिओच्यामध्ये. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तसेच याच्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे फील्ड प्रोजेक्ट बनवायचा किंवा तुम्हाला कशाप्रकारे याच्यामध्ये रिसर्च प्रोजेक्ट बनवायचा, त्यासाठी कुठले-कुठले पॉइंट असले पाहिजे, कुठल्या-कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करायच्या, विषय कसा निवडायचा आणि विषय निवडलेला त्याच्यावरती बाकीची डीपमध्ये स्टडी कशी करायची, ठीक आहे. तुमच्याकडे एखादा एक्झिस्टिंग प्रोजेक्ट असेल तर तो चालतो का? म्हणजे या बऱ्याच गोष्टीकडे आपल्याला याच्यावर थोडंसं बोलायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर का फ्रेंड्स मिळून जर का तुम्ही सेम जर का प्रोजेक्ट कॉपी करत असाल, तर असं करू नका. तुम्ही एका कॉलेजमध्ये असाल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. जर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही सेम कॉपी प्रोजेक्ट करू शकता. ओके. कारण हा डेटा जो आहे विद्यापीठाकडे जाणार आहे. त्यांच्याकडनं अप्रूव्हल येणार आहे. त्यानंतर तुमच्या गोष्टी होणार आहेत. आणि साधारणपणे एम-बी-एमध्ये जे आहे ते 2 प्रकारचे प्रोजेक्ट असणार आहेत. एक एम-बी-एचा बघा आता विषय कसा आहे ना, एम-बी-एला एकच प्रोजेक्ट आहे, रिसर्च प्रोजेक्ट. त्यामुळे त्याला सिनॉप्सिस आणि जो मेन प्रोजेक्ट आहे तो वेगळा आहे. तर अशा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. सिनॉप्सिस साधारणपणे 10 ते 15 पेजेसचा असणार आहे आणि जो मेन प्रोजेक्ट आहे तो साधारणपणे 30 ते 40 ते 50, 60, 100 पेजेसपर्यंत जाऊ शकतो. डिपेंड ऑन तुम्ही कशाप्रकारे लिहिता किंवा कशाप्रकारे तुम्ही बनवता किंवा कशाप्रकारे टाइप करता. ओके. तर यावर देखील आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर ह्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर फील्ड प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे, त्याला किती पॉइंट मिळणार आहे, त्याचे पेपर कसे होणार आहेत, ठीक आहे, त्याची मुलाखत असते का, त्याला किती पॉइंट मिळतात, त्याला किती क्रेडिट्स मिळतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहे याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. आता बघा एम-कॉम आणि एम-बी हा इंग्लिश मीडियम आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये बहुतांश भाषा जी आहे ती इंग्लिश यूज करणार आहे आणि काही मराठी यूज आपण याच्यामध्ये करणार आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर कृपया आपण या व्हिडिओ खाली जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बेशक कमेंट करू शकता. काही अडचण नाही. ठीक आहे. कालचा व्हिडिओ खूप लंबा झाला होता. आज आपण प्रयत्न करूया कमीत कमी प्रमाणात करायचा. पण डेटा भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगायची. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा लंबा होऊ शकतो आणि हा स्पेशली व्हिडिओ जो आहे तो एम-कॉम आणि एम-बी-ए असणार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला समोर जे आहे तुम्ही बघू शकता इथं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम-बी-ए फ्रेशरवाल्यांसाठी हा प्रोजेक्ट असणार आहे सेमिस्टर 4 साठी. म्हणजे हा फ्रेशर इथं काम नमूद केलेलं आहे. कारण यावर्षीचा जो काही प्रोजेक्ट असणार आहे तो फ्रेशरसाठी आहे. ठीक आहे. जे रिपीटरवाले विद्यार्थी असेल त्यांना रिपीटरसाठी वेगळा याच्यामध्ये आहे. त्याला आपण ए किंवा रिपीटर म्हणू शकतो. तर हा रेग्युलरवाल्यांसाठी आहे. जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टर पास आउट झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा सेमिस्टर 4 साठी जो आहे तो प्रोजेक्ट याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी सेमिस्टर 4 साठी असतील आणि जे विद्यार्थी बॅकलॉगवाले असतील किंवा ज्यांचा प्रोजेक्ट बाकी असेल, तर त्यांनी रिपीटरवाल्यांचं बघू शकता वेबसाईटवरती वाय-सी-एमच्या अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या प्रोजेक्टचा जो प्रोजेक्ट कोड आहे किंवा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे P79PRJ. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट. ओके. तर यामध्ये बघा तुम्हाला काही गाईडन्स वगैरे दिलेले आहेत या ठिकाणी, तर ते देखील आपल्याला बघायचे आहेत. अकॅडमिक इयर बघा या ठिकाणी 2024-25. ओके. तर हे झालं तुमचं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. जो प्रोजेक्ट आहे तुमचा तो सेमिस्टर 4 साठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. एक आहे सिनॅप्सिस आणि दुसरं याच्यामध्ये असणार तुमचा मेन प्रोजेक्ट. ठीक आहे. तर तुम्हाला हा एकच प्रोजेक्ट रिपोर्ट असल्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी द्यायची गरज नाही. म्हणून तुम्हाला सिनॅप्सिस वगैरे द्यावं लागेल. परंतु जर का आपण एम-कॉमचा विचार केला, ठीक आहे मित्रांनो, एम-कॉमचा जर का तुम्ही विचार केला तर रिसर्च प्रोजेक्ट याचं नाव आहे बघा PRJ601 हा आहे सेमिस्टर 3 साठी. ठीक आहे. आपण जे डिस्कशन करणार आहे मित्रांनो हा सेमिस्टर 3 साठी असणार आहे आणि सेम प्रोजेक्ट जो आहे तो सेमिस्टर 4 साठी देखील असणार आहे. कारण याच्यामध्ये तुमचे जे आहेत सेमिस्टर 1ला काही नसते. सेमिस्टर 2ला तुमचा फील्ड प्रोजेक्ट होतो. सेमिस्टर 3ला तुमचा PRJ म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट होतो आणि सेमिस्टर 4ला देखील परत तुमचा रिसर्च प्रोजेक्ट होतो. अशा प्रकारचे तुमचे जे टोटल 3 प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या याच्यामध्ये असणार आहेत. तर सर्वात पहिला जो असणार आहे तुमचा फील्ड प्रोजेक्ट. फील्ड प्रोजेक्ट कशा प्रकारचा असतो? ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो साधारणपणे एम-ए, एम-कॉम वाल्यांना सेमच असतो. ठीक आहे. तुम्हाला फक्त एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. तर फील्ड प्रोजेक्टचं जे आहे तुम्हाला जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारचा हा डेमो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. काल मी हा शो करून दाखवला तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा फील्ड प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारा, की सर लिहायचं आहे म्हणा, की तुम्हाला जे आहे या ठिकाणी टाइप करायचं आहे. तर टाइप करायचं असेल तर तुम्ही जनरली कॉपी पेस्ट करू शकता. नो डाउट. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तो जो प्रोजेक्ट आहे तो असणार आहे. ठीक आहे. पण कुठला असणार आहे तो फील्ड प्रोजेक्ट. ठीक आहे. तर फील्ड रिपोर्ट जो आहे तो वेगळा असतो आणि रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो वेगळा असतो. तर तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो सेमिस्टर 3ला आहे आणि सेमिस्टर 4ला आहे. ठीक आहे. सेमिस्टर 2ला तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट असतो. ओके. त्यातला फरक काय आहे तुम्हाला माहिती असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्टबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण फक्त रिसर्च प्रोजेक्ट जो आहे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 साठी असणार आहे. आपण खाली जाऊया.
या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. इथे जर का तुम्ही बघितलं, तर तुम्हाला यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर जसं की समजा आपण एम-कॉमबद्दल बोलतोय, तर एम-कॉममध्ये त्यांनी बघा, याच्यामध्ये तुम्हाला जो आहे अ, जो कोर्स कोड आहे तो PRJ601 आहे आणि आय थिंक हाच जो PRJ601 आहे तो PRJ701 असणार आहे तुमच्या सेमिस्टर 4 साठी. हा सेमिस्टर 3 साठी असणार तुम्हाला PRJ601 आणि सेम असणार आहे PRJ701 हा सेमिस्टर 4 साठी. त्यामुळे सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 वाल्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला क्रेडिट असणार आहेत 4 म्हणजे ह्या प्रोजेक्ट जर तुम्ही पूर्ण केला, तुम्हाला टोटल 4 क्रेडिट यामध्ये मिळतील. ठीक आहे. बाकीचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो साधारणपणे 25 ते 30 तुम्हाला याच्यामध्ये पेजेसमध्ये तुम्हाला रेडी करायचा आहे. ठीक आहे. तर साधारणपणे पेजेसची संख्या ही जवळपास 50 पर्यंत जाते. कारण 25 ते 30 हा फक्त बेसिक आहे. तुम्हाला ॲटलीस्ट 50 पेजेस तरी याच्यामध्ये करावं लागतात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करता, त्यावेळेस तुम्हाला जो आहे हा सेमिस्टर 3 साठी आणि सेमिस्टर 4 साठी पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामध्ये तुम्हाला 4 क्रेडिट आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्क मिळणार आहेत. तर 100 मार्क कशाप्रकारे मिळणार आहेत बघा तुम्हाला. 50 मार्क असणार आहेत तुमच्या इंटर्नल असेसमेंटला आणि 50 मार्क असणार आहेत तुम्हाला एक्सटर्नल असेसमेंटला. आता इंटर्नल आणि एक्सटर्नल असेसमेंट काय असतं? हे देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ याच्यामध्ये बघू शकता. डीपमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल, इंटर्नल कशाला म्हणायचं आणि एक्सटर्नल कशाला म्हणायचं, ज्याला आपण CA आणि UA म्हणतो, बरोबर? नंतर तुम्ही ज्यावेळेस सक्सेसफुली कंप्लीट करसाल प्रोजेक्ट, त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये जे आहे पासिंगसाठी किंवा ह्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला क्वालिफाय जर व्हायचं असेल, तर तुम्हाला 40% मार्क्स जे आहेत ते इंटर्नल आणि एक्सटर्नलला तुम्हाला सेपरेटली मिळवणं आवश्यक आहे. तर 40%चा अर्थ तुम्हाला काय होतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर टोटल क्रेडिट आहे तुम्हाला यासाठी 4. युनिव्हर्सिटी असेसमेंटला तुम्हाला 50 गुण आहेत. कंटिन्यूअस असाइनमेंटला तुम्हाला 50 आहेत. ठीक आहे. म्हणजे हे कॉलेजचे झाले आणि हे झाले तुमच्या ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचे. टोटल तुमचे झालेत 50 मार्क्स ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये ॲटलीस्ट 40% मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 50 पैकी 20, 50 पैकी 20. ठीक आहे. हे संदर्भात तुम्हाला काल मी ऑलरेडी व्हिडिओ म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कशन केलेलं आहे, की याचे मार्क्स वगैरे स्ट्रक्चर कशा प्रकारचं असणार आहे. ठीक आहे. तर थोडं बहुत तुम्हाला मी या ठिकाणी जे आहे ते रिपीट करून सांगितलेलं आहे. ज्यांना डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल, त्यांनी कालचा प्रोजेक्ट रिपोर्टवाला व्हिडिओ बघू शकता, जो आपण एम-ए वाल्यांसाठी बनवला होता. ठीक आहे. तर एम-ए वाल्यांसाठी आणि NEP पॅटर्न आहे, त्यामुळे एम-कॉम देखील NEP पॅटर्न आहे. त्यामुळे याचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम असणार आहे. मार्क्स वगैरे कशा प्रकारे मिळेल ते. ओके. तर तुम्ही त्या ठिकाणी चेकआउट करू शकता. नंतर बघा इंटर्नल असेसमेंटमध्ये बघा तुम्हाला मिनिमम मार्क्स 20 पाहिजे, मॅक्सिमम 50 पाहिजे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता. नंतर याला कशाप्रकारे मार्क वगैरे मिळणार आहे. जसं की इंटर्नल असेसमेंट कशाप्रकारे असणार आहे 30 मार्क आणि व्हायवा जे का आपण काल मौखिक परीक्षा म्हटलो, ज्याला आपण व्हायवा वगैरे म्हणतो. ठीक आहे. थोडक्यात काय तर आपण मौखिक म्हणजे थोडक्यात काय आपण एक इंटरव्ह्यू म्हणू शकतो आपण त्याला. ज्याला आपण अजून एक वेगळा शब्द काहीतरी आहे त्याला. तोंडी परीक्षा वगैरे म्हणतो आपण त्याला. तर त्या प्रकारचं 20 मार्क असणार आहे. ठीक आहे. तर इंटर्नल असेसमेंट जे आहे ते तुमचे 30 मार्कासाठी असणार आहेत. त्यामध्ये तुम्ही टॉपिक कसा निवडला, काय निवडला, त्यासाठी काय केलं, माहिती कशी घेतली, ठीक आहे, डेटा कुठून कलेक्शन केला, फाईल कशी रेडी केली, त्याला तुम्हाला 30 मार्क मिळतात. तर यामध्ये तुम्हाला 30 पैकी साधारणपणे 15-20 मार्क मिळतात आणि जे व्हायवा असणार आहे तुमचा याच्यामध्ये, ठीक आहे, किंवा जो तुम्ही इंटरव्ह्यू म्हणू शकता, तर त्यामध्ये तुम्हाला जे आहे साधारणपणे 20 पैकी 10 ते 15 मार्क आरामात मिळतात. ठीक आहे. तर तुमचे हे 10 पकडा आणि हे 20 पकडा. तुम्हाला 30 मार्क आरामात मिळतात 50 पैकी 30 मार्क. ठीक आहे. चांगलं केलं तुम्ही तर चांगलं मिळू शकतं. परंतु एक्सटर्नलला थोडंसं उलटा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. हे देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही डिटेलमध्ये तो व्हिडिओ बघू शकता. तर ह्यामध्ये देखील तुम्हाला 50 मार्क जे आहेत ते कशाप्रकारे डिव्हाईड केलेले आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ज्याला आपण युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणतो. ठीक आहे. ज्याला आपण एक्सटर्नल म्हणतो. तर तुम्ही ते अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. कारण हे मार्क जे आहेत हा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तुम्हाला वायसीएमला पाठवायचा आहे ऑनलाईन अपलोड करून. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तुम्हाला 50 पैकी मार्क याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. तर असे दोन्ही मार्क काउंट करून तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये ते मिळतीलच. ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला स्टेप्स वगैरे दिलेले आहेत. तर तुम्ही हे चेकआउट करू शकता, वाचू शकता यामध्ये कशाप्रकारे करायचं, काय करायचं ते वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो साधारणपणे जो आहे तो PG लेव्हलला आहे आणि PhD लेव्हलला देखील हा याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर PGला देखील आहे. बाकी याच्यावरून आपल्याला काही घेणं-देणं नाही याच्यावरून. ठीक आहे. समोर जाऊया आपण याच्यामध्ये. आपल्याला साधारणपणे याच्यामध्ये जे आहे बघायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये जे टॉपिक कुठले-कुठले आहेत, काय असणार आहेत. ठीक आहे. ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. बाकी याच्यामध्ये ते तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता. इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बाकीच्या डिटेल जर का आपण समोर बघितला तर आपल्याला याच्यामध्ये जे कुठले-कुठले टॉपिक वगैरे असणार आहेत, जे विविध प्रकारचे ग्रुप आहेत. जसं की सेमिस्टर 1 पासून आपल्याला जे आहेत विविध प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट ग्रुप वगैरे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. नंतर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तुम्हाला बनवायचं आहे. MS ऑफिसवरती तुम्हाला A4 साइजमध्ये 1.5 इंच मार्जिनमध्ये ठीक आहे. टाइम्स न्यू रोमन नावाचा जो फॉन्ट आहे तो तुम्हाला करायचा आहे यूज याच्यामध्ये. जसं तुम्ही एरियल वगैरे यूज करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाइम्स न्यू रोमन यूज करायचा आहे. प्रोजेक्टचं टायटल जे आहे ते 18 बोल्डमध्ये असलं पाहिजे. सब हेडिंग हे जे आहे ते 16 बोल्डमध्ये असलं पाहिजे. 18 साइज आहे आणि बोल्ड कॅटेगरी असणार आहे. ठीक आहे. नंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे याच्यामध्ये यूज करायच्या आहेत. बाकी तुम्हाला ह्या डिटेल तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे. याचं मी तुम्हाला डेमो वगैरे देखील समोर दाखवणारच आहे. ओके. नंतर बघा,
जे फ्रंट पेज असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये, ते कशा प्रकारचं असणार आहे बघा रिपोर्टसाठी, तर ते अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तुम्हाला याची प्रिंट आउट देखील काढायची आहे. ठीक आहे. तुमचा पी-आर-एन नंबर या ठिकाणी येईल, तुमचं नाव या ठिकाणी येईल. ठीक आहे. तुमचं स्टडी सेंटर येईल, तुमच्या कॉलेजचं नाव येईल, अशा प्रकारे ते असणार आहे. इयर इथं तुम्हाला 2024-25 येईल. हे डिक्लेरेशन लेटर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. नंतर खाली तुम्हाला एक सर्टिफिकेट वगैरे असेल. ठीक आहे. रिसर्च प्रोजेक्ट गाईड असेल, तर हे कॉलेजकडनं तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते गाईड केलं जाईल. ठीक आहे. रिसर्च सुपरवायझर वगैरे. ठीक आहे. तर हे तुम्हाला कॉलेजकडनं मिळेल. बाकी हे सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला सेंटरकडनं मिळेल. ठीक आहे. सेंटर आणि कॉलेज जवळपास दोन्ही सेमच आहे तुम्हाला यामध्ये. बाकीचे बघा आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला मेन जो टॉपिक असणार आहे याच्यामध्ये सिलेक्ट करण्यासाठी बघा स्पेशलायझेशन जे ग्रुप आहेत. ॲडव्हान्स अकाउंटन्सीसाठी बघा तुम्हाला या ठिकाणी एवढे तुम्हाला घटक दिलेले आहेत. टॉपिक दिलेले आहेत जवळपास 10. बँकिंग आणि फायनान्सवाल्यांसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी 10 प्रोजेक्ट कॅटेगरी दिलेल्या आहेत. बिझनेस एंटरप्रेन्योरशिपसाठी बघा तुम्हाला 10 दिलेले आहेत. बिझनेस मॅनेजमेंटला देखील 10 दिलेले आहेत. तर तुम्हाला एवढ्यामधून तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. ठीक आहे. तर कुठला तुमच्या प्रत्येक ग्रुपमधून. ठीक आहे. तर तुमचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी ग्रुप असेल ज्याला आपण आग म्हणतो, तर तुम्ही आगमधून घेऊ शकता. BFG नंतर आहे बघा हा BEG आणि हा आहे BMG. तर तुमचा जो तुमचा ग्रुप असेल त्यामध्ये तुम्हाला आवडणारा कुठलाही एक टॉपिक याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. जसं की यामध्ये बघा त्यांनी द इम्पॅक्ट ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक इन फायनान्शियल रिपोर्ट प्रॅक्टिसेस, चेंजेस इन डिस्क्लोजर अँड रिपोर्टिंग स्ट्रॅटेजी अमॉंग बिझनेस. तर यावर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. हा सेमिस्टर 3 साठी असू शकतो किंवा सेमिस्टर 4 साठी असू शकतो. ठीक आहे. फॉर्मॅट सेम असणार आहे. फक्त अकॅडमिक इयर चेंज असणार आहे. तर सेमिस्टर 3 साठी बनवू शकता, सेमिस्टर 4 साठी देखील बनवू शकता. आणि तुम्हाला सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 ला वेगवेगळा प्रोजेक्ट बनवायचा आहे. असं नाही की तुम्ही जर समजा कोविड-19 वर बनवला, तर तुम्हाला परत सेमिस्टर 4 ला देखील तोच बनवायचा. असं नाहीये तुम्हाला दरवेळेस सेमिस्टर 3 ला आणि सेमिस्टर 4 ला तुम्हाला वेगवेगळा रिपोर्ट बनवायचा आहे. ठीक आहे. फील्ड प्रोजेक्ट देखील याच्याशी जवळपास मिळतं-जुळतं आहे. तर फील्ड प्रोजेक्ट दिलं तर तुम्हाला जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये देखील तुम्ही याच प्रकारचं जे काही तुम्हाला टॉपिक निवडायचा आहे, तुम्ही तो निवडू शकता. ठीक आहे. बिझनेस मॅनेजमेंटला देखील या ठिकाणी बघा खूपच महत्त्वाचे तुम्हाला या ठिकाणी गोष्टी वगैरे दिलेल्या आहेत. जसं की रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉईज एंगेजमेंट अँड ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी. ऑर्गनायझेशन किंवा तुम्ही याच्यामध्ये ब्रांच म्हणू शकता किंवा एखादी बिझनेस म्हणू शकता किंवा एखादी फर्म म्हणू शकता. तिथले जे काही एम्प्लॉयमेंट आहेत किंवा जे काही एम्प्लॉयी आहेत त्यांचं एंगेजमेंट वगैरे म्हणू शकता किंवा त्यांचं नेचर म्हणू शकता. त्यावर देखील तुम्ही एखाद्या याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट वगैरे बनवू शकता. नंतर रिस्क मॅनेजमेंट आहे. त्यावर देखील तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. नंतर सप्लाय चेनवर देखील बनवू शकता. तर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बरेच काही ग्रुप दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो आता एम-कॉमचा आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. तर तुम्हाला मी याच्यामध्ये जे काय डेमो दाखवतो. ठीक आहे. परंतु डेमो मी तुम्हाला नंतर पुढे दाखवेल. आता आपण याच्यावर एम-बी-एवर बोलूया या ठिकाणी. ठीक आहे. कारण एम-बी-ए एम-कॉमबद्दल आपण बोललेलो आहे. आता एम-बी-एबद्दल या ठिकाणी बोलूया. एम-बी-एचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. एम-बी-ए हा सी-जी-पी पॅटर्न आहे 2015चा. त्यामुळे हा एन-ई-पी नाहीये. तर एन-ई-पीचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिनॉप्सिस देखील जमा करायचा आहे आणि तसेच तुम्हाला याच्या ठिकाणी जे आहे तो मेन प्रोजेक्ट देखील तुम्हाला या ठिकाणी जमा करायचा आहे. ठीक आहे. तर आपण जर का एम-बी-एचा जर का या ठिकाणी विचार केला, तर तुम्हाला या ठिकाणी गोष्टी कळतील बघा. सिनॉप्सिस त्यांनी सांगितलेलं आहे. तर सिनॉप्सिस जे आहे मित्रांनो तुम्हाला जे आहे ती ऑनलाईन साईट यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यावर तुम्हाला लॉगिन जे आहे ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला आयडी पासवर्ड जो आहे तो दिला जाईल. ठीक आहे. ऑनलाईन मोडवर बघा तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं आहे. तर ही वेबसाईट आहे बघा pmsycmu.digitaluniversity.ac. जे ASM पोर्टल आहे सेम त्याच प्रकारचं तुम्हाला हे लॉगिन आयडी वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करून ते बघू शकता. ओके. चला समोर जाऊया. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे आहेत बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा. प्रोफार्मा फॉर सिनॅप्सिस कॅपिटल लेटरमध्ये ठीक आहे. तर याची प्रिंट आउट तुम्हाला काढायची आहे. मी याचा तुम्हाला डेमो देखील दाखवणार आहे समोर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं नाव टाकायचं, तुमची बेसिक डिटेल काय असेल ते टाकायचे आहे. तुमचं प्रोजेक्टचं नाव वगैरे जे काय असेल ते. ठीक आहे. नंतर बघा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला जे काही तुमचं फॉर्म्युलेशन वगैरे असेल, ते देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे बनवून तुम्हाला जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो अपलोड करायचा आहे ऑनलाईन. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाकीचे तुम्हाला टॉपिक वगैरे देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतीलच. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. बाकी तुम्ही याच्यामध्ये कंपोनंट्स वगैरे किंवा इंडेक्स वगैरे कशाप्रकारे असणार आहे, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला यामध्ये मार्क्स देखील तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे, ते देखील तुम्हाला ही प्रिंट आउट तुम्हाला सोबत जोडायची आहे. यावर तुम्हाला किती मार्क मिळतील, कशाप्रकारे मिळतील, हे देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जे टॉपिक निवडसाल त्याला तुम्हाला 10 पैकी मार्क मिळतील. नंतर तुम्ही त्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही रिसर्च केली, त्यावर तुम्ही स्टडी कशाप्रकारे केला, त्याचा स्कोप काय, त्याची गरज काय आहे, यावर देखील तुम्हाला 10 पैकी मार्क मिळतील. नंतर 15 पैकी मार्क मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला टोटल जे आहे 200 मार्कांचा तुमचा हा याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे. ठीक आहे. तर हा जो आहे याच्यामध्ये एम-बी-एसाठी असणार आहे. तर एम-बी-एचा थोडासा पॅटर्न वेगळा आहे. ओके. त्यामध्ये बघा कुठले-कुठले पॉइंट वगैरे असले पाहिजे, काय असले पाहिजे, इंट्रोडक्शन, इम्पोर्टन्स, सिग्निफिकन्स ऑफ स्टडी, रिजनेबल ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस, रिसर्च मेथोडॉलॉजी, एक्सपेक्टेशन, कंट्रिब्युशन. नंतर बघायचे चॅप्टरायझेशन, बिब्लिओग्राफी. बिब्लिओग्राफी म्हणजे काय थोडक्यात मगाशी आपण जसं तुम्हाला सांगितलं होतं, की वर्ड फाईल तुम्हाला बनवायची आहे वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. 1.5 इंच वगैरे साईज घेऊन. तर त्या गोष्टीवरती याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला काही टॉपिक वगैरे त्यांनी दिलेले आहेत, की तुम्हाला टॉपिक कसा निवडायचा. ठीक आहे. तर एम-बी-एवाल्यांसाठी बघा मार्केटिंग ग्रुपसाठी वेगळे टॉपिक आहेत. कारण हा सेमिस्टर 4ला असल्यामुळे यावर तुम्हाला स्पेसिफिकेशन असणार आहे. नंतर आहे फायनान्स.
नंतर आहे तुम्हाला याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे जे मेन 3 फॅकल्टी आहेत. ह्युमन रिसोर्स ज्याला आपण एच-आर म्हणतो आणि जे फायनान्स आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, ठीक आहे. तर ह्या 3 ग्रुप आहेत तुमच्याकडे. तुमचा यापैकी जो काही तुमचा स्पेसिफिकेशन असेल, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. जसं की समजा आपण मार्केटिंगचा जर का विचार केला, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दी रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बिग डेटा अनालिसिस इन ऑप्टिमाइज मार्केटिंग कॅम्पेन. तर मार्केटिंग कॅम्पेनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण एआय म्हणतो, ठीक आहे, किंवा बीओ म्हणतो. तर त्याचा जो बेनिफिट आहे किंवा त्याचा काही रोल आहे महत्त्वाचा, तो कशाप्रकारे असणार आहे, हा देखील तुम्ही टॉपिक याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. नंतर बघा याच्यामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यावर देखील तुम्ही जे आहे एखादा इव्हॉल्युशन रिपोर्ट वगैरे बनवू शकता. फायनान्सवाल्यांचा जर का आपण विचार केला, जसं की तुम्ही बघू शकता याच्यामध्ये द रूल ऑफ टॅक्सेशन इन बिझनेस, ग्रोथ अॅनालायझिंग द इम्पॅक्ट ऑफ एस-एम-ईज इंडिया, ठीक आहे. तर एस-एम-ई जे काही स्मॉल, मीडियम एंटरप्रेन्योर वगैरे जे काही ग्रुप असेल, तर त्यामध्ये टॅक्सेशन ऑफ बिझनेस ग्रोथ, तर टॅक्सेशन्स आणि त्याच्यामध्ये काय महत्त्व वगैरे असणार आहे, या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ज्या आहेत त्या गोष्टी याच्यामध्ये करू शकता. बाकी तुम्हाला याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही त्या देखील याच्यामध्ये करू शकता. नंतर एच-आर-एममध्ये पण बघितलं तर सगळ्यात सोपं म्हणसाल तर एच-आर-एम आहे. तर तुमचा ग्रुप कुठला आहे त्यावर डिपेंड आहे. तर एच-आर-एमसाठी बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला जो प्रोजेक्ट रिपोर्ट, फील्ड रिपोर्ट बनवायचा आहे, तर तुम्ही याच्यावर एक स्पेसिफिक एखाद्या ग्रुपवरती बनवू शकता. ठीक आहे. यावर जर तुम्ही बघितलं जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया टू स्टडी द रोल ऑफ परफॉर्मन्स प्लॅनिंग इन सेटिंग क्लिअर एक्स्पेक्टेशन. ठीक आहे. तर तुम्हाला जो काही विषय पाहिजे तुम्ही यावरती डिस्कशन करू शकता. बाकी बघा आता एम-बी-एसाठी आणि एम-कॉमसाठी तुम्हाला टॉपिक वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. सिनॅप्सिससाठी तुम्हाला फ्रंट पेज अशा प्रकारचा असणार आहे. तुम्ही तुमच्या मनाने देखील बनवू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला कशाप्रकारे बनवायचा ते देखील तुम्हाला मी याच्यामध्ये बनवून दिलेलं आहे. ओके. तर याचा आपण जे आहे प्रॅक्टिकल एक डेमो बघणार आहे. ओके. तर बघा हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे बघा, हा एक माझ्याकडे डेमो रिपोर्ट आहे, जो मी स्वतः बनवलेला आहे. ठीक आहे. तर हा आय-डी-बी-आय बँकेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जो की फायनान्स रिलेटेड आहे. ठीक आहे. आता बँकिंग म्हटल्यावर बँकिंग किंवा फायनान्स रिलेटेड तुम्हाला याच्यामध्ये तो असणार आहे. आय-डी-बी-आय बँक म्हटल्यावर. ठीक आहे. नंतर बघा जे सिनॅप्सिस असणार आहे बघा, तर सिनॅप्सिस अशा प्रकारचा डेमो असणार आहे. तो देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. तर बघा आता हा जो सिनॅप्सिस आहे, हा फक्त एम-बी-एसाठी असणार आहे. एम-कॉमसाठी नाही आहे. ठीक आहे. तर एम-कॉमसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट अशा प्रकारचा असणार आहे. तर ते मी तुम्हाला समोर सांगतो. तर सिनॅप्सिस जर का आपण बघितलं, तर एम-बी-एवाल्यांसाठी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमच्या प्रोजेक्टच्या टायटलवरती असणार आहे. सिनॉप्सिस याच्यावरती हेडिंग असणार आहे. तुमचं नाव या ठिकाणी असेल, तुमचा पी-आर-एन नंबर असेल, टेबल ऑफ कंटेंट यामध्ये काय-काय असणार आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर समजा इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर तुमचं इम्पोर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ स्टडी असणार आहे. तुम्हाला डीपमध्ये याच्यावर लिहायचं आहे. रेशनियन ऑफ स्टडी हे देखील तुम्हाला याच्यावर लिहायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला त्या याच्यामध्ये लिहायचे आहे त्या प्रोजेक्टचे. हायपोथेसिस तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. रिसर्च मेथोडॉलॉजी, नंतर एक्सपेक्टेड कंट्रिब्युशन, नंतर आहे चॅप्टरायझेशन, बिब्लिओग्राफी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे हे 10 ते 12 पेजेस तुम्हाला जे आहे ते बनवून तुमच्या शब्दामध्ये लिहून तुम्हाला सिनॉप्सिस वगैरे जे आहे तुम्हाला ती सबमिट करायची आहे ऑनलाईन. ठीक आहे. तर ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे सिनॉप्सिस असणार आहे. हे फक्त एम-बी-एसाठी असणार आहे. हे एकदम बेसिक आहे. तुम्हाला 10-12 पेजेस बनवायचं आहे. यामध्ये तुम्हाला डिटेल वगैरे काही लिहायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? तुमचा जो प्रोजेक्ट असणार आहे त्याच्यात फक्त इंट्रोडक्शन लिहायचं आहे तुम्हाला. त्याचे महत्त्व तुम्हाला लिहायचं आहे. त्याची स्टडी तुम्हाला लिहायची आहे. कशाप्रकारे केली, काय केली, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कुठले असणार आहेत. त्याबद्दल तुम्ही कशाप्रकारे रिसर्च केली. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय कॉन्ट्रिब्युशन असणार आहे तुम्ही केलेलं. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही कुठले-कुठले टॉपिक यूज केले किंवा चॅप्टर यूज केले. नंतर तुम्ही कशाप्रकारे त्याचा बिब्लिओग्राफी वगैरे बनवली. ठीक आहे. त्याचा तुम्हाला एक डेमो म्हणून तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि ते सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सिनॉप्सिस. ओके. आता जो मेन प्रोजेक्ट असणार आहे, रिसर्च प्रोजेक्ट. ठीक आहे. तर जो रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे बघा, हा एम-कॉमसाठी आणि एम-बी-एसाठी दोघांसाठी देखील असणार आहे. ठीक आहे. तर एम-कॉम आणि एम-बी-एवाल्यांनी बघा या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या प्रोजेक्टचं टायटल तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला या ठिकाणी येईल. नंतर बघा फॉर एक्झाम्पल इथं आहे बघा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम-बी-ए. तुम्ही बघू शकता मास्टर ऑफ कॉमर्स एम-कॉम देखील करू शकता. तुमचं नाव या ठिकाणी येईल, तुमचा पी-आर-एन नंबर या ठिकाणी येईल. ठीक आहे. अंडर द गाईडन्स तुमच्या सरांचं नाव या ठिकाणी येईल किंवा तुम्ही ज्यांच्या अंडरमध्ये प्रोजेक्ट करता. फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेचा मॅनेजर असू शकतो. ठीक आहे. किंवा एखाद्या तुमच्या कॉलेजचा टीचर असू शकतो. डिपेंड आहे की तुम्ही कुठला टॉपिक निवडता. तुम्ही ज्या टॉपिकवरती सिलेक्ट कराल त्या टॉपिकचे तुम्हाला जे काही गाईडन्स टीचर असतील त्यांची तुम्हाला या ठिकाणी नाव वगैरे टाकायचं आहे. ठीक आहे. कोणी असू शकतं. नंतर बघा तुमचं डिक्लेरेशन असणार आहे तुमच्याकडनं. तर डिक्लेरेशन सर्टिफिकेट हे तुमचं स्वतःचं असणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन. नंतर बघा या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंट देखील असणार आहेत. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन टू स्टडी, इम्पोर्टन्स ऑफ स्टडी. तर डिटेलमध्ये जे काही फील्ड प्रोजेक्ट असणार आहे बघा, 22 टॉपिक आहेत टोटल. तर यामध्ये 22×3 तर मी या हिशोबाने विचार केला तर तुम्ही जवळपास 65 ते 70 पेजेस तुम्हाला या ठिकाणी बनवायचे आहेत. ठीक आहे. तर चॅप्टर इंट्रोडक्शन तुम्हाला इंट्रोडक्शन टू स्टडी तुम्हाला स्टडीबद्दल याच्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुमचं बघा त्याचे महत्त्व तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्याची प्रोफाईल तुम्हाला लिहायची आहे. नंतर ऑर्गनायझेशनची प्रोफाईल तुम्हाला लिहायची आहे. स्कोप ऑफ स्टडी लिहायचा आहे तुम्हाला. तुम्ही जो काही प्रोजेक्ट वगैरे तयार कराल, त्याचे जे काही महत्त्व आहेत, ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याचं इंट्रोडक्शन वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. तर जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे. नंतर बघा अपेंडिक्स ज्याला आपण क्वेश्चनेअर म्हणतो. तर क्वेश्चनेअर म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. क्वेश्चनेअर हे जे आहे, हे तुम्ही जो तुमचा लिटरेचर असेल किंवा तुमचा जो गुरु असेल किंवा तुमची काय म्हणतो आपण त्याला जे तुम्हाला गाईडन्स करत आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करू शकता. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला बिब्लिओग्राफी नंतर तुम्ही त्या ठिकाणी फोटो वगैरे लावू शकता.
लिमिटेशन्स वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं कारण कसं प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. एक फायदा, एक तोटा ज्याला आपण लिमिटेशन म्हणतो. ठीक आहे. तर लिमिटेशन देखील तुम्हाला प्रत्येक गोष्टीची दुहेरी बाजू असतात. एक चांगली, एक वाईट. तर लिमिटेशन तुम्हाला या ठिकाणी देखील मेन्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर त्याचं रिकमेंडेशन वगैरे आहे. ते नाही टाकलं तरी चालेल. कन्क्लुजन आउटपुट काय येणार आहे तुमच्या प्रोजेक्टचा हे देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे एम-बी-ए आणि एम-कॉम दोघांसाठी देखील हा डेमो असणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला फक्त मी डेमो पी-डी-एफ सांगितलेली आहे. जसं सिनॅप्सिस होतं एम-बी-ए तसं हे प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे तुमचा एम-बी-ए आणि एम-कॉमसाठी. ठीक आहे. याला मी क्लोज करतो. मित्रांनो, अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन प्रोजेक्ट स्टडी ऑन द एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर आय-डी-बी-आय बँक परफॉर्मन्स. असं समजा, की हा जो रिपोर्ट असणार आहे, हा एम-बी-ए इन बँकिंग फायनान्स, ठीक आहे. फायनान्स किंवा बँकिंग. तर याच्यामध्ये बघा तुम्ही फायनान्सवरती बघू शकता. हा रिपोर्ट आहे. मी हा स्वतः क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा ॲक्चुअली हा युजर सोर्स असणार आहे. मी दुसऱ्याचा सोर्स कॉपी करून थोड्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हा टोटल 44 पेजेसचा आहे. मी यामध्ये खूप छोट्या-छोट्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जो आहे हा रिपोर्ट साधारणपणे 50 ते 60 शब्दामध्ये सॉरी 50 ते 60 पेजेसमध्ये तुम्हाला बनवायचा आहे. जवळपास हा जो रिपोर्ट आहे, हा तुम्हाला साधारणपणे 9 ते 10,000 शब्दामध्ये बनवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे मी बघा थोडंसं त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन बनवलेला आहे. ठीक आहे. एक्नॉलेजमेंट तुम्हाला या ठिकाणी बनवलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्ही ज्यांची हेल्प घेणार आहात त्यांचं नाव देखील तुम्हाला या ठिकाणी टाकणं खूप बंधनकारक आहे. ओके. नंतर बघा त्याच्यामध्ये चॅप्टर, कंटेंट कुठले-कुठले असणार आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ओके. चॅप्टर 1 वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर आणि असं जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो हा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे हा एम-कॉम आणि एम-बी-ए दोघांसाठी देखील उपयोगी आहे. ठीक आहे. दोघांनी देखील यामधून थोडंसं रेफरन्स वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आता ज्यांचा ग्रुप बँकिंग किंवा फायनान्स रिलेटेड असेल एम-कॉमवाल्यांना तर त्यांनी हा प्रोजेक्ट करू शकता. आय-डी-बी-आयचा मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. एम-बी-एवाल्यांनी फायनान्स आणि बँकिंगवाल्यांनी या ठिकाणी जे आहे यावर फोकस करू शकता. तर कशा प्रकारचा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. जसं की आय-डी-बी-आय बँक आहे. त्याला डेव्हलपमेंट बँक, रिटेल बँकिंगमध्ये सेव्हिंग, करंट, इन्व्हेस्टमेंट, नंतर पर्सनल बँकिंग, कॉर्पोरेट सेव्हिंग वगैरे अशा प्रकारच्या ज्या काही त्याच्या फॅकल्टीज वगैरे असणार आहे, त्याचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे, ठीक आहे. ज्याचं जे काही चेअरमन ज्याला आपण काय म्हणतो, जे बॉडी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. जी ऑर्गनायझेशनल बॉडी असणार आहे ती चेअरमन नंतर प्रेसिडेंट त्याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट आला नंतर प्रेसिडेंट एचआर आलं व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग आलं व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन आलं नंतर रिजनल हेड नंतर झोनल हेड डिव्हिजन सेल मॅनेजर नंतर टेरिटरी इन्चार्ज नंतर मॅनेजर तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डिस्कस वगैरे करायच्या आहेत ठीक आहे बाकी तुम्हाला लास्ट जर का तुम्ही बघितलं तर ज्या गोष्टी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्या होत्या डेमो प्रोजेक्टमध्ये जसं की तुमचं एक्नॉलेजमेंट झालं किंवा जे अपेंडिक्स झालं ठीक आहे अपेंडिक्स 1 अपेंडिक्स 2 तर ह्या गोष्टी देखील तुम्ही हे करून बघू शकता क्वेश्चन ठीक आहे तर तुमचं नाव वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला पडलेले प्रश्न वगैरे जे काय असतील तुम्हाला या ठिकाणी ते तयार करायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. नंतर अपेंडिक्स 2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर रेफरन्स मटेरियल आहे. तुम्ही कुठल्या-कुठल्या गोष्टींचा रेफरन्स घेतलेला आहे. ठीक आहे. जसं की टाइम्स ऑफ इंडिया, द इकॉनॉमिस्ट टाइम्स. आता ह्या गोष्टी मॅनेजमेंट रिलेटेड आहेत, बिझनेस रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला आता रेफरन्स घ्यावाच लागेल. Googleवरून तुम्हाला बऱ्याच फाईल मिळतात. आय-डी-बी-आयची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला रेफरन्स वगैरे देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असणार आहे. खूप लंबा व्हिडिओ झालेला आहे, परंतु हरकत नाही ठीक आहे. तर हा तुम्ही रेफरन्स वगैरे तुम्ही या प्रोजेक्ट रिपोर्टचा घेऊ शकता. तर मित्रांनो हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे मी आपल्या ॲप्लिकेशनवरती हा अपलोड केलेला आहे. ठीक आहे. एम-बी-एमध्ये आणि एम-कॉममध्ये सगळ्या ग्रुपमध्ये जो काही तुमचा काय म्हणतो आपण त्याला, जो बॅच आहे किंवा जो काही तुमचा कोर्स आहे एम-कॉम आणि एम-बी-एचा, त्यामध्ये हा फ्रीमध्ये तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. तुम्हाला बॅच घ्यायची गरज नाही किंवा कोर्स घ्यायची गरज नाही तुम्ही हा त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर मी फाईल जी आहे आपल्या कोर्समध्ये अपलोड केलेली आहे. तुम्ही कोर्समध्ये जे आहे ते फ्रीमध्ये अनलॉकमध्ये तुम्ही ही फाईल बघू शकता. ठीक आहे. तर याला मी क्लोज करतो. बघा, आता या ठिकाणी जे आहे तुम्ही एम-कॉमचं बघू शकता, तर स्ट्रक्चर कशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, फील्ड प्रोजेक्ट वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे 2 प्रकारचं असणार आहे बघा या ठिकाणी. द प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ कोर्स इन्क्लुडिंग ओ-जी-टी आणि फील्ड प्रोजेक्ट. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे फील्ड प्रोजेक्ट आहे, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तर जो फील्ड प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तो सेमिस्टर 2 साठी असणार आहे. म्हणजे यासाठी बरोबर. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरवर डिस्कशन केलं, पण आता आम्ही सेकंड सेमिस्टरवाल्यांनी काय करायचं बरोबर. तर फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो सेकंड सेमिस्टरवाल्यांसाठी असणार आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला ओ-जी-टी असणार आहे. ठीक आहे. तर ओ-जी-टी काय आहे? एन-ई-पी पॅटर्न असल्यामुळे आपल्याला ओ-जी-टी आणि फील्ड प्रोजेक्ट दोन्ही देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. सॉरी दोन्हीपैकी एक देणं बंधनकारक आहे. तर ओ-जी-टी म्हणजे काय? ऑन जॉब ट्रेनिंग आणि फील्ड प्रोजेक्ट. ठीक आहे. मोस्टली वाय-सी-एमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, 90% विद्यार्थी जे आहेत ते जॉब करतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक पी-डी-एफ फॉर्मॅट अटॅच करील नंतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनला किंवा आपल्या ॲपमध्ये. तुम्ही त्यावरून जे आहे तो ओ-जी-टी रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता, त्या ठिकाणी तुमचा प्रोफाईल काय आहे, तुम्ही कुठल्या पोस्टवर काम करता किंवा काय काम करता, ठीक आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह, कंपनी कशी आहे, काय आहे, ठीक आहे. कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे तुम्हाला त्यावर मेन्शन करायचे आहेत आणि तिथला तुमचा मॅनेजर किंवा एचआर जो असेल, त्याचा तुम्हाला साइन आणि त्याच्यावर स्टॅम्प घ्यायचा आहे आणि तुम्ही तो सेम स्कॅन करून जे आहे तुम्ही वेबसाईटला अपलोड करू शकता वाय-सी-एमच्या, ठीक आहे. आणि फील्ड प्रोजेक्ट ज्यांना करायचा आहे, ते फील्ड प्रोजेक्ट देखील करू शकता. जसं की
मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं होतं बघा हे. अशा प्रकारचा जो फील्ड प्रोजेक्ट असणार आहे, तुम्हाला असा देखील फील्ड प्रोजेक्ट बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेला व्हिजिट करायचं वगैरे, वगैरे ठीक आहे. तर बँकेला व्हिजिट करा किंवा कुठेही व्हिजिट करा, तर तुम्हाला तो तशा प्रकारचा तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे बनवायचा आहे. ठीक आहे. तर हे खूप थोडंसं फील्ड प्रोजेक्टचा तुम्हाला याचा ऑप्शन तुम्हाला ओ दिलेला आहे. तर ओ तुम्हाला कधीही बेस्ट आहे. तर ओ तुम्हाला काय करायचं फक्त एक सर्टिफिकेट घ्यायचं आहे तुमच्या कंपनीमधनं किंवा तुमच्या ब्रांचमधनं ठीक आहे आणि तुम्हाला सेम हे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. हे खूप सोपं आहे सेमिस्टर 2 वाल्यांसाठी. बाकी फील्ड प्रोजेक्ट कसं बनवायचा, काय बनवायचा यावर आपण ऑलरेडी जे आहे काल डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ देखील या ठिकाणी बघू शकता. तर तरी मी तुम्हाला या ठिकाणी बघा थोडंसं डिटेलमध्ये दाखवतो. फील्ड प्रोजेक्टमध्ये ठीक आहे. तर फील्ड प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो सेमिस्टर 2ला कंपल्सरी आहे. त्याला तुम्हाला टोटल 4 क्रेडिट आहेत. टोटल मार्क त्याला 100 असणार आहेत. ठीक आहे. नंतर आपण बघितलं तर फील्ड प्रोजेक्ट हा कंपल्सरी आहे सर्वांना माहिती असेल. ऑन जॉब ट्रेनिंग देखील तुम्ही करू शकता. ठीक आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जे आहे ते अपलोड करायचं आहे. फील्ड प्रोजेक्टसाठी बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता यामध्ये तुम्हाला टोटल 4 क्रेडिट आहे जसं तुम्हाला बोललो मी. त्याला 50 मार्क असणार आहे तुमच्या युनिव्हर्सिटी असेसमेंटला आणि कॉलेज असेसमेंटला तुम्हाला असणार आहे 50 मार्क टोटल झाले तुमचे 100 मार्क. यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी तुम्हाला असणार आहेत ॲट लीस्ट 40% सेम तुम्हाला जे आहे रिसर्च प्रोजेक्टला देखील तुम्हाला ते सेम असणार आहे. ठीक आहे. हे तुमचं सेमिस्टर 3चं झालं, हे सेमिस्टर 4चं झालं. ओके. समोर जाऊया. फील्ड प्रोजेक्टमध्ये बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारचं तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे असणार आहे. ठीक आहे. हे देखील तुम्ही वाचून घेऊ शकता. हे ऑलरेडी मी तुम्हाला एन-ई-पी पॅटर्न सेम असल्यामुळे काल देखील मी तुम्हाला एम-एच्या फील्ड प्रोजेक्टला देखील तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. तुम्ही ते देखील बघू शकता किंवा वाचून देखील घेऊ शकता. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे आहे फील्ड प्रोजेक्ट अशा प्रकारे करायचा आहे. नंतर जर का आपण ओ जर का बोललं, तर ओ-टी-टीबद्दल जर का आपण थोडंसं डिस्कशन केलं, तर ओ-टी-टीसाठी बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे सेम तुम्हाला जे आहे या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता. लर्नर शुल्ड वन ऑफ द असाइनमेंट ऑफ 30 मार्क्स पर कोर्स हॅव्हिंग 6 क्वेश्चनियर ऑफ 5 hours each. Thus in such सेमेस्टर दे आर कोर्स होम असाइनमेंट हॅव टू बी सबमिटेड इन एक्सपेक्ट इन द केस ओ-जी-टी. ठीक आहे. तर तुम्हाला या प्रकारे जे आहे तुम्हाला ओ-जी-टी देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर ओ-जी-टीवर आपण जर समजा गरज पडली, तुम्ही जर का जॉब वगैरे करत असाल, तर ओ-जी-टीवर देखील आपण त्या गोष्टीचं डिस्कशन करणार आहे. तुम्ही जर का ठिकाणी या बघा डिटेल इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ ओ-जी-टी. तर ओ-जी-टीचे स्ट्रक्चर कशाप्रकारे असणार आहे बघा याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग किंवा ऑन जॉब ड्युटी. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्हाला जे समजू शकतं 30% जो आहे ते ऑन जॉब वर्क असणार आहे. वर्क रिपोर्ट तुमचा 30% असणार आहे. तुमची अटेंडन्स जी आहे ती साधारणपणे तुमची अटेंडन्स जी आहे ती 15 ते 20 दिवस असायला पाहिजे. तर त्याला तुम्हाला 20 मार्क असणार आहेत आणि वायवा किंवा जे काही तुमचं काय म्हणतो आपण त्याला ते मौखिक परीक्षा वगैरे किंवा जे काही तुमचा इंटरव्ह्यू वगैरे असणार आहे, त्याला 20 मार्क असणार आहेत. असे टोटल तुमचे जे आहे ते 100 गुण तुमचे असणार आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे आहे तुमच्या कॉलेजला विचारून तुम्हाला करायचं आहे. साधारणपणे ज्यांना ओ-जी-टी करायचं ते ओ-जी-टी करू शकता. ओ-जी-टीला तुम्हाला फील्ड प्रोजेक्टची आवश्यकता वगैरे याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा तुम्हाला फायदा याच्यामध्ये नक्की होईल. ओके. समोर बघूया. एवढं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर बघितलं तुम्हाला ओ-जी-टी ही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जॉब करता आता मोस्टली 90% लोकं जॉब करतात. त्यामुळे तुम्हाला ओ-जी-टी हा बेस्ट पर्याय आहे. ठीक आहे. तर ओ-जी-टीवर मी प्रयत्न करेल की एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करील जो एन-ई-पीवाल्यांसाठी असेल, एम-कॉमवाल्यांसाठी. जर तुम्हाला जर का ओ-जी-टीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यावर आपण येत्या 5-6 दिवसामध्ये एखादा व्हिडिओ बनवूया ऑन जॉब ट्रेनिंगवरती. ठीक आहे. त्याचा रिपोर्ट कसा असणार आहे, काय असणार आहे वगैरे, वगैरे. त्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये त्यावरती मी तुम्हाला मेन्शन करून दाखवेल. ओके. ठीक आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आता आपण जे डिस्कस केलं आत्ता, ते झालेलं आहे बघा आपल्या याच्यामध्ये एम-कॉमवरती. आता जे आपलं एम-बी-ए आहे, तर एम-बी-एसाठी जे आपल्याला याच्यामध्ये जो काही तुमचा रिपोर्ट असणार आहे, जसंही आपण आताच तुम्हाला बोललो प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे, वगैरे ठीक आहे. तर तो जो आहे याच्यामध्ये कंपल्सरी असणार आहे सेमिस्टर 4साठी ज्याला आपण सेकंड इयर म्हणतो. तर सेमिस्टर 4साठी बघा तुम्ही सेकंड इयरसाठी जे तुम्हाला प्रोजेक्ट आहे, फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ठीक आहे. तर हा जो प्रोजेक्ट वर्क असणार आहे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे, तो हा कशाप्रकारे स्ट्रक्चर असणार आहे याचं, आपण एम-बी-एवाल्यांसाठी ते देखील बघूया. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे मी 4 क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत प्रोजेक्टसाठी ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला याला तुम्हाला टोटल 8 क्रेडिट असणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं सिनॉप्सिस वगैरे असणार आहे. सिनॉप्सिसला 2 असणार आहेत आणि प्रोजेक्टवरला तुम्हाला 6 क्रेडिट याच्यामध्ये असणार आहेत. टोटल मार्क तुम्हाला याच्यामध्ये 200 असणार आहेत. जो कंपल्सरी असणार आहे 4th सेमिस्टरला आणि म्हणजे सेकंड इयरला ठीक आहे. नंतर बघा प्रोजेक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे सर्वांसाठी ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला टोटल हा 8 क्रेडिटचा असणार आहे. नंतर याच्यामध्ये आपण जर का समोर बघितलं, तर तुम्हाला याच्यामध्ये देखील 40% मार्क्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याला आपण 100 पैकी 80 गुण म्हणतो. ठीक आहे. तर 200 पैकी 80. तुम्हाला 200 पैकी 80 गुण याच्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. खूप सोपं आहे, काही अवघड नाही ओके. नंतर बघा तुम्हाला काही याच्याशी रिलेटेड काही जर का हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता वाय-सी-एमला किंवा एम-बी-ए प्रोजेक्टवरती तुम्ही यांना मेल करू शकता ऑफिशियल मेलवरती. ठीक आहे. तुम्हाला ही गोष्ट देखील याच्यामध्ये समजून जाईल. एम-बी-एचं खूप सोपं आहे, काही अडचण आहे तुम्हाला सेमिस्टर 4 आहे तुमच्याकडे अजून टाईम आहे. टेन्शन घेऊ नका. जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील त्यांनी थोडंसं यावरती थोडंसं जरा गांभीर्याने विचार करा. ठीक आहे. ते कशा प्रकारचं वगैरे असणार आहे. खूप सोपं असणार आहे. सिनॉप्सिस तुम्हाला जोडायची आहे. सिनॉप्सिसला तुम्हाला 2 क्रेडिट असणार आहेत आणि बाकी तुमचा जो प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला 6 प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे. 6 क्रेडिट असणार आहेत. तुम्हाला हे देणं कंपल्सरी आहे. ओके. तर मित्रांनो खूप लंबा व्हिडिओ झालेला आहे. तर आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. कोणाला काही समस्या असेल तर कृपया आपण कमेंट करावी
आणि जसं मी तुम्हाला एम-कॉमबद्दल सांगितलेलं आहे. ज्यांना ओ-जी-टीवरती माहिती पाहिजे असेल, ओ-जी-टी मित्रांनो फील्ड प्रोजेक्टपेक्षा खूप सोप्पा आहे आणि हा वन डे प्रोग्राम आहे. ठीक आहे. ओ-जी-टी तुम्ही जे आहे एका दिवसामध्ये सर्टिफिकेट जमा करू शकता, टोटल आउट ऑफ मार्क घेऊ शकता. परंतु फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो फील्ड रिसर्च जो आहे किंवा फील्ड प्रोजेक्ट जो आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी व्हिजिट करावं लागेल एखाद्या बँकेला किंवा एखाद्या फायनान्शियल ब्रांचला वगैरे. खूप खर्चिक पद्धत आहे ती. रिसर्च वगैरे तुम्हाला करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. तर त्यापेक्षा ओ-जी-टी खूप बेस्ट पर्याय आहे. तर ज्यांना ओ-जी-टीवरती व्हिडिओ पाहिजे असेल, तर त्यांनी मला कमेंट करून विचारू शकता. जे विद्यार्थी जॉब करतात त्यांना मी ओ-जी-टीचा पर्याय सांगणार आहे. ओ-जी-टीमध्ये काहीच नाही तुम्हाला 3-4 पेजेस बनवायचे, अपलोड करायचे. संपला विषय. तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. ओके. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.